हा दिवस विसर्जनाचा दिवस आहे. तर तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल, मला खूप जास्त वाईट वाटतंय. आणि मला असं वाटतं की प्रत्येकालाच वाईट वाटतं, कारण 10-11 दिवस बाप्पा घरात राहून निरोप देणं खूप जास्त अवघड आहे. पण निरोप तर दिलाच पाहिजे, त्याला काय पर्याय नाही आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते. अजून आरती वगैरे काय झालेली नाही आहे. आता आरती झाली की नैवेद्य वगैरे दाखवायचा आणि मग आपण बाप्पांना निरोप द्यायचा. तर लास्टपर्यंत व्लॉग नक्की कंटिन्यू करा. आरती करायची. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा. तर आम्ही विसर्जनासाठी गेलो होतो, जिथे काही ठिकठिकाणी आहे ना कृत्रिम तळी बनवली गेलेत का तर सगळे छोटे छोटे गणपती व्यवस्थित विसर्जन व्हावेत. तर आम्ही नेहमीच गणपती बाप्पा जास्तोपर्यंत तिथंच थांबतो आणि इथं ना खूप व्यवस्थितरित्या विसर्जन केलं जातं. मन तर खूप भारावून गेलं होतं, पण काहीच करू शकत नव्हतो. निरोप हा बाप्पांना द्यावाच लागणार होता. आणि घरी आलोय, आपलं बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. आणि खूप म्हणजे खूप मला असं वाटतं की इतर कुठल्या गोष्टींपेक्षा सगळ्यात जास्त त्रास कशाचा होत असेल तर तो असतो बाप्पांचं विसर्जन करण्याचा. पण ठीक आहे, म्हणजे आपण पण स्वतःला समजवायला पाहिजे. जसं म्हणजे कुठलाही पाहुणा आला तरी तो आपल्या घरी जातोच, तसे आज बाप्पा पण गेले. तर त्यांच्यासोबतचे 11 दिवस एवढे छान जातात की ते जातात कसे हेच कळत नाही. तर आम्ही आलो, आता थोडं रिलॅक्स झालो. जरा तुम्हाला आमचे चेहरे दिसत असतील की आम्ही रडलेलो आहे. मग विसर्जन वगैरे करून आलो. तर ठीक आहे, छान गेले 11 दिवस. आता पुढं देवी येतील, मग थोडं आपल्याला पण रिलॅक्स वाटतं जरा देवी वगैरे आल्यावर. पण मला माहिती आहे सगळेच एवढे इमोशनल होत असाल तुम्ही पण गणपती बाप्पांचं विसर्जन करताना. पण काय करायचं, त्यांना गेले तर पाहिजेच. तर आता तुम्ही विसर्जनाचं वगैरे क्लिप बघितल्याच असतील. तर आता मी चहा घेते आणि थोडं रिलॅक्स होते. तर आम्ही बाहेर पडलो, ते म्हणजे आमच्या साताऱ्यातला विसर्जन सोहळा पाहण्यासाठी, जो की तेवढाच मोठा होता जेवढा आगमन सोहळा होता. तर मला खात्री आहे की तुम्ही हा सोहळा नक्की एन्जॉय कराल. जरी तुम्ही प्रत्यक्ष रूपात इथं येऊन बघणं तुम्हाला शक्य नसेल ना, तरी म्हणजे या व्हिडिओ थ्रू तुम्ही तो एन्जॉय करावा अशी माझी अपेक्षा होती. म्हणून एवढ्या गर्दीतसुद्धा मी तो व्हिडिओ पूर्ण घेण्याचा ट्राय केला आहे. आणि म्हणजे सगळ्याच गणपतींना जवळजवळ मी कवर केले. पण आम्ही काही खूप लेट थांबलो नव्हतो. मग 11 वाजेपर्यंत जेवढे गणपती आम्हाला बघायला भेटले ना, तर तेवढे मी सगळे तुमच्याशी शेअर करते इथे. आणि हा आहे ना खूप युनिक गणपती होता, जो की यावर्षी पहिल्यांदाच साताऱ्यात स्थापन केला होता. तर तुम्ही बघतच असाल की तो युनिक का आहे. आणि हा पण खूप छान, म्हणजे हा आहे ना खूप पूर्वीपासून चालत आलेला गणपती. 107 वर्ष या गणपतीला झालेत. आणि हा मंदिरातला गणपती आहे, जो की दरवर्षी मिरवणुकीला, आगमनाला आणि विसर्जनाला ते बाहेर काढतात. आणि असंच भरपूर सुंदर सुंदर गणपती बाप्पा तुम्हाला बघायला भेटणार आहेत. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. पुढं तर खूप जास्त चेंगराचेंगरी पण झाली होती, कारण नंतर आहे ना पब्लिक बघा केवढं आहे. म्हणजे यावर्षी न्यूजला पण आम्ही बघितलं, यावर्षी आहे ना बाहेरून लोक येण्याचा रेट खूप जास्त होता साताऱ्यामध्ये. आणि ह्यावर्षी गणपतीही त्याचप्रमाणे ना खूप वेगवेगळे होते दरवर्षीपेक्षा. आणि मला माहिती आहे पुढच्या वर्षी यापेक्षाही अजून वेगळे गणपतीच्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतील. तर मला असं वाटत होतं की हे मोमेंट्स मी तुमच्यासोबत शेअर करावे. आणि जरी आपण खूप वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पाहत असलो, तर प्रत्येकाची बाप्पांसोबतची अटॅचमेंट ही सेमच आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ नक्की एन्जॉय करत असाल अशी मी आशा ठेवते. आणि तुम्ही बघा, सगळे गणपती बघा आणि त्यातला कुठला तुम्हाला आवडला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यामागचं कारण एवढंच होतं की या मोमेंट्स लाईफटाईम आपल्यासोबत राहतात. जेव्हा मी यानंतर कधी हा व्हिडिओ बघेन तेव्हा मला आठवेल की मी हा व्हिडिओ कधी पोस्ट केला होता आणि कोणत्या वर्षीचं गणपती विसर्जन आहे. आणि इथं बघा, आम्ही शेवट गर्दीत शिरलो का तर आम्हाला राहिलेले गणपती बघायचे होते, पण चेंगराचेंगरी झाल्यामुळे आम्ही रिटर्न आलो. आणि माझा एक प्रॉब्लेम आहे की मला ना गर्दीत वगैरे सफोकेशन होतं, त्यामुळं मी काही खूप थांबायच्या भानगडीत पडत नाही गर्दीमध्ये. आणि इथं बघा एवढी गर्दी जास्त झालेली ना. आणि हा सातारचा श्रीमंत गणपती आहे, ज्याचं रूप ना बालाजी देवांचं आहे. आणि तो मागच्या
मागच्या वर्षीपासून खूपच जास्त फेमस झाला ना. हा बघा झोक्यावर बसलेला किती सुंदर गणपती असतात ना. जरी गणपती बाप्पा एक असले तरी वेगवेगळ्या मूर्त्या आणि त्यांची वेगवेगळी रूपं आहेत. तेच थोडक्यात लोक इथं सादर करण्याचा प्रयत्न करतात आणि मला अभिमान वाटतो की आपण अशा ठिकाणी राहतो की जिथं सगळे सण हे खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. आणि मी आशा करते की कधी ना कधीतरी तुम्हीही इकडे गणपती बघायला याल आणि तुम्हीही हे सगळे एन्जॉय कराल आणि मीही तुम्ही जिथं कुठं असाल तिथं गणपती बाप्पांना बघायला येईन आणि दर्शन घ्यायला येईन आणि ते तिथलं विसर्जन किंवा आगमन सोहळा एन्जॉय करेन. आणि इथं आम्ही फायनली गर्दीतून बाहेर पडलो आणि घरी यायला रस्त्याला लागलो होतो आणि खायचं करून आम्हाला खायला तर जाता आलंच नाही कारण इतकी प्रचंड गर्दी झाली होती. मग घरी येऊन माझ्या बहिणीने इथं रोल बनवला होता बटाट्याचा, तो खाल्ला, एन्जॉय केला आणि मी झोपलो. आजच्यासाठी एवढंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.